पहिला प्रश्न इनइक्वालिटीचा तसा प्रश्न आहे. ए हॅश बी ह्याचा अर्थ काय असतो रे? काय होता ए हॅश बी? यू हा पी पेक्षा लहान नाही. लहान नाही म्हणजेच काय? मोठा किंवा समान. अरे लहान नसणं म्हणजे काय? मोठा किंवा समान. तर म्हणजेच याचा अर्थ काय की ए हा बी पेक्षा मोठा आहे किंवा काय समान आहे. बरोबर आहे. बी ॲट द रेट यस. बी ॲट द रेट यस म्हणजे काय? लहान आणि काय समान सुद्धा नाही. आता लहान पण नाही समान सुद्धा नाही म्हणजेच काय? मोठा आहे. कळलं का? हां यस. अगेन यस $z. $z म्हणजेच काय? मोठा नाही. मोठा नाही म्हणजेच काय? लहान आहे किंवा काय समान आहे. इथे काय येणार झेड आणि झेड%p. %p म्हणजे काय? लहान पण नाही आणि काय मोठा पण नाही. लहानही नाही आणि मोठाही नाही. याचा अर्थच काय? समान आहे. ठीक आहे. हां कळलं प्रत्येकाला? अशा प्रकारे फ्रेम होईल. हां आता चला बघा पहिला प्रश्न. पहिला पर्याय पी ॲट द रेट यस. ॲट द रेटचा अर्थ काय होतो? लहान पण नाही समान पण नाही. याचा अर्थ काय? मोठा आहे. तर पी हा यस पेक्षा मोठा आहे का? आता बघा इथे जर आपण बघितलं, हां हे असं फ्रेमिंग आहे. आता बघा इथे झेड इक्वल टू पी आहे. याचा अर्थ काय? यस. सो पी जो आहे तो यस पेक्षा मोठा आहे किंवा काय समान आहे किंवा यस हा पीला लहान. आता पी इकडे घ्या आणि यस इकडे घ्या ते उलटं फिरेल. तर याचा अर्थ काय? रिलेशन काय होईल त्यांचं? हे होईल ना. पी इकडे घ्या आणि हे इकडे घ्या. तर यस इकडे गेलं पी इकडे गेलं तर असं होईल रिलेशनशिप. बरोबर आहे की नाही? मला सांगा ए हा बी पेक्षा मोठा आहे. याचा अर्थच काय येतो? जर तुम्ही बी इकडे घेतला आणि ए इकडे घेतला तर हा सिम्बॉल उलटा होईल ना असा. हां मग सेम वे इथे बघा यस हा पी पेक्षा लहान आहे किंवा काय समान आहे. तर आपण जर पी इकडे घेतला आणि यस इकडे घेतला तर रिलेशन काय होणार? पी हा मोठा आहे किंवा काय समान. बघा मोठा आहे किंवा समान आहे याचा अर्थ मोठा असा होतो का रे? असा होत नाही. म्हणून पहिला पर्याय काय? चुकीचा. p%s. % म्हणजे काय? लहान नाही मोठा नाही म्हणजेच काय? इक्वल टू. बरोबर आहे. समान आहे. मोठा आहे किंवा समान आहे म्हणजे समान आहे असा होतो का? असं होत नाही. अरे मोठा आहे किंवा समान आणि समान याच्यामध्ये काय आहे? फरक आहे. म्हणून हे दुसरं सुद्धा पर्याय काय? चुकीचा आहे. म्हणून सेकंड ऑप्शन इज ऑल्सो रॉंग. करेक्ट. थर्ड ए ॲट द रेट यस. ए ॲट द रेट. ॲट द रेटचा अर्थ काय? लहान आणि समान नाही. याचा अर्थ काय? मोठा आहे. ए हा यस पेक्षा मोठा आहे. बघा इथे बी हा यस पेक्षा मोठा आणि ए हा मोठा किंवा बीला मोठा किंवा समान. याचा अर्थ निश्चितपणे यस पेक्षा ए काय असेल? मोठा असेल. तर हे काय येतं? बरोबर येतं. म्हणून काय? फक्त 3 योग्य. फक्त 3 योग्य आणि 1 आणि 2 काय अयोग्य आहेत. कळलं का प्रत्येकाला? फक्त 3 योग्य आणि 1 आणि 2 अयोग्य. आता इथे फक्त 3 योग्य असं कुठं भेटते का रे आपल्याला? इथे आहे निष्कर्ष 3 बरोबर. निष्कर्ष 3 काय? बरोबर आहे. पण 1 किंवा 2 हे किंवा म्हणजे काय असतं? केव्हा केव्हा किंवाची केस लागते. बघा किंवाची केस कोणत्या 2 कन्सेप्टमध्ये? किंवाची केस एक तर इनइक्वॅलिटीज याला काय म्हणतात? हा जो टॉपिक आहे कोडेड इनइक्वॅलिटीज याचं नाव काय? कोडेड इनइक्वॅलिटीज. ओके. हा इनइक्वॅलिटीज संबंध आहे 5 टॉपिक्स 5 चिन्हांचा. पहिलं चिन्ह म्हणजे काय? समान. दुसरं चिन्ह म्हणजे काय? च्यापेक्षा मोठे. तिसरं चिन्ह म्हणजे काय? च्यापेक्षा लहान. आणि चौथं चिन्ह म्हणजे काय? च्यापेक्षा मोठा किंवा काय समान आणि च्यापेक्षा लहान किंवा काय समान. ओके. कळलं प्रत्येकाला? हां सो दीज आर द सिम्बॉल्स. याचं कॉम्बिनेशन्स म्हणजे जर आपण बघितलं ओके हां तर हे होईल. काही डाऊट कोणाला इथपर्यंत? तर आता इथे मोठा किंवा समान. तर हे 5 यांचा खेळ म्हणजे काय? इनइक्वॅलिटीज आहे. आता आपण जर का इथे ऑब्झर्व केलं तर हा जो कॉम्बिनेशन आहे लक्षात घ्या. ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ज्याला आपण म्हणतो आणि इक्वल्स टू म्हणतो. तर या दोन्हीमध्ये काय आहे? फरक आहे की नाही? या दोघांमध्ये डिफरन्स आहे की नाही? येस आहे. तर फक्त बघा 3 सेपरेटली योग्य आहेत. 3 डेफिनेटली करेक्ट आहे. त्यात काही डाऊट नाही. पण मुद्दा उरतोय की फक्त 3 असं उत्तर पण नाहीये. इथे दिलंय 1 किंवा 2. हे किंवा काय आहे? तर किंवा काय असं लक्षात घ्या. जर का तुमचा अंतिम निष्कर्ष असा असेल, काय होता आपला अंतिम निष्कर्ष? हा आला होता संबंध पी आणि एस मधला ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू. याचा अर्थ काय असतो रे? काय म्हणतो आपण या सिम्बॉलला? च्यापेक्षा मोठा किंवा समान. पहिला पर्याय काय सांगतो? पी ॲट द रेट एस म्हणजे पी हा एस पेक्षा काय मोठा आहे. आणि दुसरा पर्याय काय सांगतो? पी हा एस पेक्षा काय समान. हा दोन्ही चुकीचे आहेत. दोन्ही निष्कर्ष आपण निश्चित सांगू शकतो. पण एवढा पण होऊ शकतो की यांचा संबंध काय?
मोठा किंवा काय अरे जेव्हा हे दोन स्टेटमेंट मिळतात तेव्हाच त्याचा अर्थ काय होतो, हा स्टेटमेंट होतो की नाही. येस, म्हणून तुमचं उत्तर काय होणार, निष्कर्ष 1 किंवा 2 बरोबर आणि 1 किंवा 2 बरोबर आणि 3 सेपरेटली बरोबर आणि 3 काय सेपरेटली बरोबर, याला म्हणतात किंवाची केस. कळलं प्रत्येकाला. नेक्स्ट, अर्थशास्त्रज्ञ राम आणि ज्योतिषी रमेश यांच्यात वाद झाला. ओके, राम म्हणाले ज्योतिषशास्त्राचा उपयोग नाही, ते अंदाज लावू शकत नाही. ओके, रमेशने खडसावले नाही, हा विषय तुमच्या विषयापेक्षा जास्त चांगला अंदाज लावतो. तर एक ज्योतिषी आहे आणि एक काय अर्थतज्ञ आहे. तर अर्थतज्ञ म्हणतो की ज्योतिषशास्त्राचा काही उपयोग नाही, अंदाज लावू शकत नाही. आणि रमेश जो ज्योतिषी तो म्हणतो नाही, तुमच्या अर्थशास्त्रापेक्षा आमचं हे जास्त आहे, म्हणजे माझं हे ग्रेट. असं दोघांमधला वाद आहे. प्रश्न बघा काय म्हणतात की वरील वादाचे सर्वोत्कृष्ट निराकरण करणारा पुरावा कोणता आहे. तो कोणता पुरावा आहे की जो वरील वादाचं सर्वोत्कृष्ट निराकरण करू शकेल किंवा वरील वाद जो आहे तर याला काय करू शकेल, रिझॉल्व्ह करू शकेल. या दोघांमधला वाद जो आहे तो रिझॉल्व्ह करू शकेल. तर ज्योतिषशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्र मागील काही संख्येच्या आधारात तुलना करा. आता आपल्याला जर ठरवायचं असेल की कोणतं शास्त्र श्रेष्ठ आहे तर कसं ठरवणार तुम्ही. येस, कशाने होणार की इथे काय फक्त संख्याचं थोडी. तुम्हाला ठरवायचं असेल की विराट चांगला प्लेअर की क्रिस गेल चांगला प्लेअर असं असेल तर फक्त एका दोन इनिंगवरनं होणार का, किंवा कोणी फक्त सेंचुरीज काढली आणि होणार का. ॲव्हरेज परफॉर्मन्स कोणाचा चांगला याच्यावरनं होईल ना. सेम वे दोन शास्त्रापैकी कोणतं शास्त्र चांगला अंदाज लावते हे जर करायचं असेल तर पर्सेंटेजमध्ये कोणाचं ॲक्युरसी काय आहे जास्त आहे. पहिलं काय म्हणतो संख्या. अरे एखादं 100 भागित करणार आणि त्यातनं 10 लागणार, एखादं 10 करणार त्यातनं 5 लागणार. मग संख्या तर ज्यानं 100 भागित केलं त्याची जास्त आहे, 1000 भागित केलेले जास्त आहे. अरे पण त्यांनी भागित पण जास्त केले ना, तर त्याचा अर्थ त्याचे शास्त्र चांगलं असं म्हणणार का तुम्ही फक्त संख्येच्या बळावरती. तुम्ही कशाच्या बळावरती म्हणू शकता, पर्सेंटेजच्या बळावरती. म्हणून उत्तर काय येईल तुमचं, पर्याय क्रमांक 3. ओके, कोणतं 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 म्हणतात, एक मिनिट. हा, योग्य शास्त्र कोणते याबाबत वैज्ञानिकांमध्ये सर्वेक्षण करा. हा नाही, का नाही होऊ शकते सांगतो तुम्हाला. मुद्दा काय आहे, वैज्ञानिकांमध्ये सर्वेक्षण करणार योग्य शास्त्र कोणतं, पण इथे फक्त सर्वेक्षण करतोय. तुम्ही वैज्ञानिकांना विचारणार की तुम्हाला काय वाटतं हे काय, तिथे पण वैज्ञानिकांचं व्यक्तिगत मत येऊ शकतं ना, त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता का. मला सांगा, सपोज सिंपल सेन्समध्ये विराट चांगला प्लेअर की क्रिस गेल चांगला प्लेअर, याच्यामध्ये क्रिकेट ॲनालिस्ट जे आहेत त्यांना विचारा. त्यांना विचारून तुम्ही ठरवू शकणार का कोण चांगला प्लेअर आहे. नाही, त्यांना ठरवू शकता का, त्यापेक्षा त्यांचे जे काही स्टॅटिस्टिक्स आहेत, त्यांचे जे काही आकडे आहेत ते जास्त बेटर आहेत ना. मग फक्त वैज्ञानिकांना काय वाटतं, 100 वैज्ञानिकांपैकी काहींचं काय मत आहे, काहींचं काय मत, आता याच्या सर्वेक्षणावरनं तुम्ही ठरवणार कोणतं शास्त्र चांगलं आहे. यापेक्षा बेटर वे काय की त्यांनी जे प्रिडिक्शन दिलेले आहेत ते किती टक्केवारीमध्ये चांगले आहेत, ते जास्त वेळी त्याला काय करू शकतात, हे करू शकतात. बरोबर, कळलं प्रत्येकाला. हा, सो म्हणून इथे उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. हा, फ्रीडमन यांच्यानुसार गेम थिअरी ही पार्लर खेळाप्रमाणे बुद्धिबळ आणि ब्रिज सारखे खेळ याची उदाहरणे आहेत. पहिले पार्लर खेळाप्रमाणे एखाद्याने पैसे मिळवले तर दुसऱ्याला ते गमवावे लागतात. दुसरे हे खेळ गेम स्ट्रॅटेजी असलेले खेळ आहेत. बुद्धिबळामध्ये कोणताही खेळाडू कोणतीही चाल खेळावी हे निवडताना त्याने किंवा त्याने केलेल्या कृतीवर तिचा विरोधक कशी प्रतिक्रिया देईल याचा लावण्याचा प्रयत्न करतो. तर गेम थिअरी म्हणजे काय, तर तो म्हणतो की गेम थिअरी म्हणजे काय की एक जर जिंकला तर दुसरा काय हरतो, याला आता झिरोथ गेम. ओके, सो झिरोथ गेम ज्याला आपण म्हणतो, झिरोथ थिअरी, झिरोथ गेम. ओके, गेम थिअरी, आणि दुसरा जिंकला तर पहिला हरणार. ओके, तर याच्यामध्ये बेस्ट कोण आहे, बेस्ट एक्झाम्पल काय गेम थिअरीचं, तो बुद्धिबळाचा जसा खेळ आहे, एक जिंकला तर दुसरा काय हरतो बुद्धिबळामध्ये. अगेन समोरचा काय स्ट्रॅटेजी आखणार, समोरचा कशी रचना करतोय, आपण असं खेळल्यानंतर तो कसा खेळू शकतो, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करता येतो की नाही. यापैकी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला बेटर वे गेम थिअरी काय आहे याचं एक्झाम्पल होऊ शकेल. काय, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीरवरचं निर्णायक युद्ध. निर्णायक युद्ध म्हणजे एक जिंकला तर दुसरा हरणार. बरोबर आहे. अगेन युद्ध जेव्हा होतं तेव्हा आपण असं केल्यावरती समोरचा कसा आपल्यावर अटॅक करेल, समोरचा काय स्ट्रॅटेजी असेल, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो की नाही. मग गेम थिअरीचं बेस्ट एक्झाम्पल काय होणार, भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं काय निर्णायक युद्ध हेच होऊ शकतं.
हां, आणखी कोणतं एक्झाम्पल तुम्हाला समजवायचं आहे? यात काय वाटतं तुम्हाला? आणखी सांगा तुमचं डाऊट काय काय? तुम्ही काय उत्तर मार्क केलीत? बरोबर आहे. चौथं, तेल निर्यातकर्त्याचे संघ जागतिक तेलाच्या किमतीवर निर्णय घेत आहेत. ज्या देशाकडे सर्वात कमी तेल उत्पादन आहे त्यांच्याकडे ते काय करतायत? दुर्लक्ष करतायत. हां, मग यांनी काय होणार? दुर्लक्ष करतायत, पण यांनी काय तो काय स्ट्रॅटेजी आखणार, काय नाही आखणार, असं काही होतंय का? नाही ना. गेम थिअरी म्हणजे काय? एक जिंकला तर दुसरा हरला पाहिजे. तिथे हरत कोण आहे? कोण हरतोय थोडी. कळलं? हां. पुढे अक्षर चौरसाच्या रचनेवर आधारित आहेत. तर याच्यामध्ये काय PZOY हां, PZOY ॲज टू व्हॉट? DBCA. तर मग DBC आणि A याला हे असं. तर मग GWHX, GWH आणि X बरोबर ना? सो GWHX. तर मग इकडनं आपण कसं येईल? SUT आणि काय? V. अरे जसं आहे तसं ते होईल ना. इकडे काय असलं पाहिजे? SUTV. तर उत्तर काय पर्याय क्रमांक 2 होईल ना. सो दॅट्स वाय द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 2. कळला? सोपा होता हा प्रश्न. पण थोडा कसं काहीतरी वेगळं दिसलं की तुम्ही डायरेक्ट स्किपच करता याला. किती लोकांनी सोडवलं होतं? सोडवलं होतं? आलं होतं इतक्या लोकांना? ओके गुड. हां. एका परीक्षेमध्ये रणधीरला कुणाल आणि डेबू यांनी मिळालेल्या एकूण गुणाच्या दुप्पट गुण मिळाले. कुणाल जो रणधीर इज इक्वल टू कुणाल प्लस डेबू याच्या दुप्पट. ठीक आहे. सो रणधीर जो आहे तो कुणाल आणि डेबू यांच्या काय दुप्पट आहे. हां. देन त्यानंतर मग काय? कुणाल आणि शंकर यांना मिळालेले गुण हे रणधीरपेक्षा जास्त आहे. रणधीरला जितके गुण मिळाले तो कुणाल प्लस शंकर यांना मिळालेले जे काही गुण आहेत हे रणधीरपेक्षा काय जास्त आहेत. सोनलला शंकरपेक्षा जास्त गुण मिळाले. सोनलला शंकरपेक्षा काय जास्त गुण मिळालेत. नेहाला रणधीरपेक्षा जास्त गुण मिळाले. ओके, नेहाला कोणापेक्षा जास्त आहेत? रणधीरपेक्षा जास्त गुण मिळाले. तर सर्वात जास्त गुण कुणाला मिळाले आहेत? तुम्ही फ्रेम करा, कुठेही काय केलं, सर्वात जास्त गुण मिळवायला तुम्हाला येतच नाही. बरोबर आहे ना? सर्वात जास्त गुण मिळायला येतो का तुम्हाला? येत नाही. म्हणून उत्तर काय माहिती अपूर्ण आहे. माहिती अपूर्ण आहे. नेक्स्ट. दिलेल्या आकृतीत झेड आकृती उलगडल्यास कोणती आकृती आपल्याला मिळणार? कोणती आकृती मिळेल आपल्याला? बघा इथे बघा हे याच्यामध्ये काय असतं जेव्हा आपण फोल्डिंगची उदाहरणं बघतो ना, जेव्हा ही वाली एक तर आपली दुसरी फोल्डिंग आपण ते मोठे मोठे जे पहिली घडी दुसरी घडी वाली एक असे फोल्डिंगची उदाहरण यात उलटं जायचं. जेव्हा असं स्टेप येऊन तो असं ॲरो देतो शेवटचं देतो ना स्टेप तर त्यात उलटं जायचं. आता ही अशी फोल्ड केल्यानंतर आपल्याला हे मिळालं होतं बरोबर आहे. मग आता आपण काय करणार? आपण उलटं जाऊ. इकडनं जर अनफोल्ड केलं तर हा जो असाचा असा इकडे पलटेल ना. इथे एक त्रिकोण दिसणार तुम्हाला, इथे एक सर्कल दिसेल आणि इथे पण एक सर्कल दिसेल. दिसणार की नाही? हां, तर हे असं होईल. मग आता इथे हे राहणार आहे तर आपल्याला असे इथे 4 सर्कल होऊन जातील. पहिला पर्याय रद्द, दुसरा होऊ शकतो. इथे 2 असे आहेत, हे पण नाही, हाही रद्द. एक तर उत्तर 2 असेल किंवा काय असेल 4 असेल. त्यानंतर हे इकडनं उलगडून हे झालं होतं पाठ. तर आता इथे जर आले तर इकडनं आपण उलगडणारा पुन्हा इकडे येऊ. इकडनं उलगडलेलं इकडे उलगडेल. इथे पण 2 सर्कल आणि इथे पण 2 सर्कल होतील. बरोबर आहे? म्हणून याचे होते उत्तर काय पर्याय क्रमांक 2. दॅट्स व्हाय द आन्सर इज व्हॉट? आन्सर इज ऑप्शन नंबर 2. करेक्ट? नेक्स्ट. एक एबीसी एक जण नेहमी खरे बोलतो, एक जण नेहमी खोटे बोलतो आणि एक जण एकदा खरे आणि एकदा काय खोटे बोलतो. बरोबर आहे? तुमच्याकडे फार कॉमन पॅटर्न आहे हा. काय उत्तर आहे तुमचं? काय उत्तर? कोण शिक्षक आहे? आन्सर इज बी. पण सगळ्यात चुकीचा मुद्दा आहे जो व्यक्ती जास्त वेळा येतो तो तो उत्तर असतं असं कधीही करू नका. ओके, हे फक्त 60-70% उदाहरणामध्ये लागू पडतं याच्या. ओके, म्हणून ती पूर्णतः चुकीची मेथड आहे. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुमचं असलं पाहिजे. नसेल तर माझे व्हिडिओज आहेत 2 व्हिडिओ. ओके, यूट्यूबवरतीच आहेत अवेलेबल प्रत्येकाला. तुम्ही नक्की आज एक टास्क करा की सिलॉजिझमचे 2 व्हिडिओ आहेत आणि खरे खोटेचे 2 व्हिडिओ आहेत. ओके, हे या आठवड्यात तुमचे
नेक्स्ट पेपरच्या आधीच, नेक्स्ट पेपर कधी आपला 16लाच आहे ना, आता 16ला आहे ना नेक्स्ट पेपर, त्याच्या आधीच तुमचे झालेले असले पाहिजेत. ओके, बघून घ्याल सगळेजण. हां, तर त्यात कन्सेप्च्युअल कसं सॉल्व्ह करतात हे आपण बघूया, हे करायचं. हां, तुमचे की शिक्षक कोण आहे, तर एक जण नेहमी खरे बोलतो तर बोथ ट्रू आले पाहिजेत, एक जण नेहमी खोटे बोलतो तर दोन्ही पण काय आले पाहिजे, फॉल्स, आणि एक जण खरा आणि एक जण खोटा म्हणजे काय, ट्रू आणि फॉल्स. आता ही उदाहरणं जी आहेत ती काहीतरी अज्युम करून आपल्याला सोडवावी लागतात. ओके, तर आपण अज्युम करून सोडवतो याच्यामध्ये. मग कशा प्रकारे आपण त्याला सोडवणार आहे, अज्युम करून कसं सोडवता येतं हे आपल्याला बघावं लागेल पहिले. ओके, हां, सो हाऊ वी हॅव टू डिटरमाइन दॅट. आपल्याकडे शिक्षक कोण, तर ए म्हणतो मी शिक्षक आहे, बी खोटा बोलतो, बी म्हणतो मी शिक्षक आहे, सी खोटा बोलतो, सी म्हणतो बी शिक्षक आहे आणि काय, ए खोटा बोलतो. ओके, हा, मग आता आपण एक उत्तर अज्युम करू. चला, बी सोडून कोणतं तरी दुसरं एखादं उत्तर अज्युम करा लवकर. कोणतं अज्युम करायचं सांगा तुम्ही. चला मग ए, काहींनी उत्तर जर ए दिलं असेल तर आपण आपली कंडिशन पहिले या खरे खोटेच्या उदाहरणामध्ये पहिले तर एक बघून घ्यायचं. सगळ्यात पहिला मुद्दा हा असतो की किती लोक खरे बोलतात आणि किती लोक खोटे बोलतात हे तुम्हाला माहिती असणं काय आहे, आवश्यक आहे. खरे खोटेच्या उदाहरणामध्ये काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की किती लोक खरे बोलतात आणि किती लोक खोटे बोलतात हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, हां. मग आता किती खरे बोलतात किती खोटे बोलतात, तर एक व्यक्ती आहे की ज्याची दोन्ही विधानं ट्रू, एक व्यक्ती असा की ज्याची दोन्ही विधानं फॉल्स, आणि तिसरं काय, एक ट्रू आणि फॉल्स. नंतर प्रश्न बघायचा. प्रश्न काय की शिक्षक कोण, आणि त्यानंतर काय करायचं, थर्ड स्टेप, आन्सर अज्युम करा. उत्तर काय करा, उत्तर अज्युम करायचं. सपोज आता मी अज्युम करतो की तुमचं उत्तर आहे ए, ए शिक्षक आहे. तर एचं विधान मी शिक्षक आहे विधान काय होणार, ट्रू. बीचं विधान मी शिक्षक आहे विधान काय होणार, फॉल्स. आणि सीचं विधान बी शिक्षक आहे हे पण विधान काय होणार, फॉल्स. बरोबर आहे ना, पहिले की स्टेप बघून. कारण शिक्षक कोण, तुम्ही काय गृहीत धरलं, शिक्षक कोण आहे, ए शिक्षक आहे. तर मग पहिलं एचं विधान मी शिक्षक आहे बरोबर होईल, बीचं विधान मी शिक्षक आहे चुकीचं होईल, फॉल्स होईल, आणि सीचं विधान मी शिक्षक आहे हे पण काय होईल, फॉल्स होईल. कळलं प्रत्येकाला. हां, नेक्स्ट, बी खोटे बोलतो, बी खोटे बोलतो, सी खोटे बोलतो, ए खोटे बोलतो. आता मला सांगा, बी खोटे बोलतो. आता मला सांगा याच्यामध्ये एक व्यक्ती तरी असा आहे ना की ज्याची दोन्ही विधानं काय आहेत, ट्रू आहेत. आता या दोघां बघा, बी आणि सी दोघांमध्ये पहिले दोन्ही विधानं काय आलीत, फॉल्स आली. तर दोन्ही ट्रू वाले हे होऊ शकतात का रे, नाही होऊ शकत ना. दोन्ही ट्रू वाला एकच व्यक्ती होऊ शकतो, तो म्हणजे काय, ए. ए बरोबर आहे, एची दोन्ही विधानं ट्रू आली. ए काय म्हणतो की बी खोटे बोलतो, बी खोटे जर बोलतो तर बीची दोन्ही विधानं काय आली पाहिजे, फॉल्स. तर सी खोटे बोलतो हे विधान काय होणार, अरे बी खोटे बोलतो हे विधान ट्रू आहे म्हणजे बीची दोन्ही विधानं फॉल्स आली, सी खोटे बोलतो हे विधान काय होईल, फॉल्स होईल. सो सी खोटे बोलतो हे विधान काय झालं, जर का फॉल्स झालं तर याचा अर्थ सी खोटे बोलत नाही, म्हणजे सी काय बोलतो, खरा बोलतो. पण सी खरा बोलतोय का रे, सीचं पहिलंच विधान काय आहे, फॉल्स आहे. म्हणजे आपलं लॉजिक मिसमॅच होत आहे, म्हणजे आपलं लॉजिक काय होत आहे, मिसमॅच होत आहे. म्हणजेच ए हे उत्तर नाही. आताच तेच बघा, आपण अज्युम करू बी, विल अज्युम करू बी, मी शिक्षक आहे हे विधान काय होणार, समजा बी शिक्षक आहे हे विधान फॉल्स होईल, मी शिक्षक आहे बीचं विधान ट्रू होईल आणि हे पण ट्रू होईल. बरोबर आहे. आता दोन्ही फॉल्स असणारा एक व्यक्ती आहे आपल्याकडे, याचे दोघांचे विधान ट्रू जर असतील तर दोन्ही फॉल्सवाला हाच व्यक्ती, म्हणजे बी खोटे बोलतो हे विधान काय होणार, फॉल्स होईल ना. बरोबर आहे, बीचं पहिलं स्टेटमेंटच खरं आलं म्हणून बी खोटे बोलणारा विधान आहे का, नाही. बरोबर आहे, हे दोन्ही विधानं काय झालीत, फॉल्स झालीत. हां, आता मला सांगा, सी खोटे बोलतो हे विधान पण काय झालं, फॉल्स, कारण सी खरा बोलला ना. हां, आणि ए खोटे बोलतो, एक खोटे बोलतोय ना दोन्ही विधानं, हे विधान काय झालं, ट्रू. खरं आहे ना, एक खोटे बोलतो की नाही. बघा, दोन्ही फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, आणि दोन्हीही ट्रू आहे का, लॉजिक मॅचअप होते का आपलं. केव्हा, जेव्हा आपण अजून काय केलं होतं, बी शिक्षक आहे, म्हणून उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. दॅट्स द आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 2. कळलं आता. नेक्स्ट, खाली काही हे दिलेली आहेत, मुळाक्षरं दिलेली आहेत, त्याचे संकेत दिलेले आहेत, अटींचे निरीक्षण करा आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्या. पहिला शब्द स्वर आणि दुसरा शब्द व्यक्ती आहे, तर दोघांनाही काय करा, अरे पॉईंटनी कोडबद्ध करावे. पॉईंट काय आलं, ठीक आहे. पहिलं व्यंजन असेल, शेवटचं स्वर असेल तर दोघांनाही शून्यने कोडबद्ध करा.
पहिलं शेवटचं दोन्ही स्वर असतील तर दोघांनाही शेवटच्या अक्षराच्या कोडने कोडबद्ध करा. हां, मग आता बघा पहिलं काय आहे व्यंजन आणि शेवटचं काय स्वर. तो म्हणतो तो दोघांना पहिल्या आणि शेवटच्या दोघांना कशाने कोडबद्ध करायचं आहे? शून्याने कोडबद्ध करायचं आहे, बरोबर ना. म्हणजे यनचा अर्थ पण काय होईल? शून्य. आणि याचा पण अर्थ काय होणार? शून्य, बरोबर आहे. आणि बाकीचे कोड तसे तसे लिहा. यफ यफ म्हणजे काय रे? 5. हां, यफ म्हणजे काय? 5. म्हणजे हा रद्द होईल, हाही रद्द होईल. आपल्याला पहिलं शेवटचं शून्य. आता अरे पहिलं हेच उत्तर, मग उत्तर काय होतं? पर्याय क्रमांक 4 येतं की नाही? हां, एफचा कोड 5, नंतरचा 3, नंतरचा पर्सेंट आणि 2 हे तर बरोबर येतात. आणि पहिलं शेवटचं हे 0 आहे. तर उत्तर काय पर्याय क्रमांक 4. दॅट्स द आन्सर इज ऑप्शन नंबर 4. ओके. हां, नेक्स्ट 79 बघा डायग्राम. एकदम सोपी डायग्राम आहे. फक्त 5च्या स्कॉलरशिपच्या मुलांना येतात अशा डायग्राम, तरी एक टाकून दिले मी, म्हटलं चला एवढं एक. ओके. हां, काय उत्तर होतं येतं? अरे मॅच होणारी बघा ना, फक्त सगळे कॅरेक्टर तसे तसे आले पाहिजेत. कशामध्ये आहेत? 4 मध्ये आहेत ना. जसे जसे सगळे कॅरेक्टर आहेत ते सगळे सगळे रिपीट कशामध्ये होत आहेत? 4 मध्ये. पहिल्या ह्याच्यात जर का तुम्ही बघितलं तर पहिल्या ह्याच्यात काय मला सांगा, स्क्वेअर आहे का रे याच्यात कुठं? हां, हा इक्वल टू आहे का रे इथे कुठं? हा आहे का इथे कुठं? तो उत्तर काय पर्याय क्रमांक 4. नॅनो टेक्नॉलॉजीवर संशोधन प्रकल्पामध्ये कार्यरत असलेल्या 3 तज्ज्ञांनी सिंगापूर येथे त्रैमासिक आढावा घेतला. त्यांच्या भाषिक कौशल्याबाबत काही मर्यादा होता. R1 तज्ज्ञाला जापानी व हिंदी येत होती. R2ला जपानी व इंग्रजी भाषेचे प्रभुत्व होते. R3ला इंग्रजी व हिंदी भाषा अवगत होती. R4ला फ्रेंच व जपानी भाषा अवगत होती, असं काही त्यांनी दिलेलं आहे. R5 शिवाय कोण R4 सोबत दुभाषा शिवाय संबंध साधू शकतो? R4ला काय येतं रे? फ्रेंच आणि काय? जपानी येते. सो फ्रेंच आणि जपानी येते R4ला. मग R5ला फ्रेंच येत होते. मग आणखी फ्रेंच किंवा जपानी कोणाला येते बघा बरं? R1 येते, R1ला जपानी. आणि R2ला काय होते? जपानी, बरोबर आहे. हां, आरती करू शकतो का? नाही. जपानी किंवा काय फ्रेंच पाहिजे ना. तो उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. सिंपल. ओके, हे आलं होतं, यायला पाहिजे. एकदम सोपं आहे उदाहरण. हां, खूप सोपं टाकलं यंदाच्या आहे ना, कम्पेअर टू प्रिव्हियस पेपर्सच्या कम्पेअरमध्ये मॅथ्स रिझनिंग यंदा. पुढच्या वेळेस अवघड टाकायचं का मग? अच्छा. हां, राशी 1 अंडर रूट ऑफ 625 किती होतं? अंडर रूट ऑफ 625 25. घनमुळामध्ये 156 पण काय 25. पण इथे सगळ्यात महत्वाची चूक तुम्ही केली. अंडर रूट ऑफ 625 25 नाही होत, अधिक वजा 25 होतं. कळलं का तुम्हाला? अरे वजा 25चा वर्ग करा रे, काय होतो? 625 होतं. म्हणून याचं उत्तर काय होणार? याचा अर्थ अधिक किंवा वजा 25 होतो, याचा अर्थ अधिक 25च येतो. म्हणून उत्तर होईल राशी 1 मधील निश्चित संबंध सांगता येणार नाही. राशी 1 आणि राशी 2 मधील संबंध सांगता येणार नाही, कारण 25 आणि अधिक 25 की वजा 25 आपण नाही सांगू शकत निश्चितपणे काय आहे. पण क्यूब मध्ये निश्चितपणे अधिक 25च आहे, कारण वजा 25चा क्यूब जर असता तर इथे वजा सिम्बॉलच आला असता. कळलं का? हां, म्हणून हे 4 आहे. कितींचा आलं होतं? 4 नव्हतं आलं. हां, नेक्स्ट. क या व्यक्तीने पॅन्ट आणि शर्टचा रंग कोणता घातला असेल याच्यात प्रश्न विचारलेला आहे. आता सगळे नाही नाहीचे विधान आहेत, फक्त शेवटचं उदाहरण फार इम्पॉर्टंट आहे. हां, बीने नारंगी रंगाची काय पॅन्ट घातलेली आहे, याच्यावरून तुम्ही इन्फॉर्मेशन फ्रेम करत जावा त्याच्यामध्ये, बरोबर आहे. तर त्यातनं तुमचा चार्ट तुम्हाला बनवून दिलेला आहे, उत्तर तालिकेमध्ये आहे चार्ट बघा. आता काय आपण हे सोडत बसणार नाही, सोपं आहे उदाहरण. काय असं हे नाही, ही पझल काही एकदम ही नव्हती. ही पझल कंबाईनमध्ये जरी तसं सहसा मी तुम्हाला काय सांगतो की पझल बिझल मोठ्या 8 व्यक्ती 8 गावं हे सोडत बसायचं नाही, कारण तेवढा आपल्याला वेळच नसतो एक्झाममध्ये, बरोबर आहे. पण ही पझल सुटण्यासारखी आहे. जर का तुमचं चांगलं हँड असेल ना तर तुम्हाला 1 मिनिटामध्ये ही पझल सोडवता येते. ठीक आहे, तर ही सोडवता आली पाहिजे इथपर्यंतची. नाही आपण बघितलं इथे अ ब क व्यक्ती यांचे. सो पॅन्ट आणि शर्टचा रंगाच्या हे थोडं हे झालंय. हे पॅन्टचा रंग, शर्ट आणि पॅन्टचे रंग जे आहेत ते इकडे खालीकडे पाहिजे. थोडं फ्रेमिंगमध्ये थोडं चूक झालेली आहे त्यामध्ये. हां, तर आता अ ब क आणि हे व्यक्ती आहेत आणि त्याचे शर्ट आणि पॅन्टचे रंग त्यांनी त्याच्यामध्ये फ्रेम केलेले आहेत. ठीक आहे. हां, तर मग आता मला सांगा याच्यामध्ये त्यातही तुम्हाला लक्षात घ्यायचं, यातही गेम कसं झालेला आहे बघा. प्रश्न बघा बरं. पहिले त्यांनी काय विचारलं? क या व्यक्तीचा पहिले आपल्याला पॅन्टचा रंग पाहिजे, नंतर काय पाहिजे? शर्टचा रंग पाहिजे. तर क ची पॅन्ट कोणत्या रंगाची आहे?
कोणत्या रंगाची पॅन्ट? हिरव्या रंगाची आहे ना. आणि शर्ट कोणत्या रंगाचा आहे? निळा. तर उत्तर काय पर्याय क्रमांक 3. ओके. इथे जर उत्तर असतं निळा आणि हिरवा, तर निळा आणि हिरवा उत्तर येणार नाही. पहिले जे विचारलं पॅन्ट, तर पॅन्टचाच रंग, आणि शर्ट विचारलं तर शर्टचाच रंग. हा. नेक्स्ट थोडा DIचा प्रश्न होता, लेंदीर होता. तर HR विभागातील महिलांचे IT विभागातील पुरुषांशी असलेले गुणोत्तर किती? हा. मग आता बघा, एकूण नंबर ऑफ एम्प्लॉईज त्यांनी दिलेले 3250. त्याच्यामधले हे एम्प्लॉईजची संख्या आहे. हा, त्याच्यामध्ये बघा मग त्याच्यापैकी किती आहेत रे HR डिपार्टमेंटमध्ये? लोक पहिले तर लोक काढावे लागतील ना. HR डिपार्टमेंट लोक किती आहेत? अरे 3250. त्याच्या किती टक्के? 36% ना. तर 36 भागिले काय? नाही, डिग्रीमध्ये आहे ना हे. कशामध्ये? डिग्रीमध्ये. सॉरी. तर 360 भागिले 360 होईल. बरोबर आहे. हा, गुणिले अगेन महिला, पण त्यातली आपल्याला फक्त काय पाहिजे? HR विभागातल्या फक्त महिला पाहिजे. तर आता HR विभागामध्ये या महिला आणि पुरुषांचं गुणोत्तर दिले. पुरुष 12, महिला किती? 13. 12 पुरुषांमागे 13 महिला. तर एकूण व्यक्ती किती रे झाले? 25 ना. 13 आणि 12 त्यापैकी फक्त आपल्याला महिला पाहिजे. तर याच्या पण किती? 13 महिला. जरा कॅल्क्युलेट करा. ही आहे महिलांची संख्या HR डिपार्टमेंटमधली. किती येते? 169 येते. 169. त्यानंतर मग जर आपण बघितलं तर पुरुष कोणत्या डिपार्टमेंटमधले पुरुष? IT डिपार्टमेंटमधले पुरुष. IT विभागामधले पुरुष किती होतील? IT विभागातले पुरुष तर आता पहिले किती? 3250 गुणिले पुरुष किती आहेत? किती डिग्रीचा अँगल आहे बघा? IT डिपार्टमेंट 57.6 भागिले काय? 360 गुणिले किती टक्के पुरुष बघा? IT डिपार्टमेंट 7 तास काय? 3. म्हणजे दर 10, 7 आणि 3 किती? 10. 10 पैकी काय? 7 पुरुष. करेक्ट. याच्यानं पुरुषांची संख्या काढा. किती येते? 364. सो नाउ 169:364. 169 what? 364. यांचं गुणोत्तर किती येते? 13:28. 13:28. उत्तर केलं पर्याय क्रमांक 3. गॉट इट? नेक्स्ट. एका सांकेतिक भाषेत ABCDEFGH याच्यामध्ये काहीतरी अंक वापरलेले आहेत वगैरे वगैरे त्यांनी काही दिलेले आहे त्यामध्ये. ठीक आहे. हा, तर ABCD तो 4 5 6 7 8 9 10. ओके, हे अंक आहेत. तर टोटल किती अंक आहेत आपल्याकडे? 7 अंक आहेत. त्या क्रमाने हवे. B साठी 8 किंवा कोणताही अंक नाही. आता B काही 7 आणि 8 पैकी कोणताही अंक नाही. म्हणजे B साठी काय काय होऊ शकतं रे? B साठी काय काय होऊ शकतं? 7 पण नाही आणि 8 पण नाही. पण काय होऊ शकतं? 4 5 6 9 आणि काय? 10. ठीक आहे. A साठी पहिला विषम अंक. A साठी पहिला विषम. पहिला विषम म्हणजे काय रे? मग 5 ना या क्रमामधला. A म्हणजे 5, तिकडे 5 होणार नाही मग. ठीक आहे. हा. D साठी सर्वात मोठा समंक. सर्वात मोठा समंक काय याच्यामधला? 10. तर D साठी काय? 10. तर इथे त्याचा अर्थ 10 होणार नाही. C साठी 6 किंवा 10 वापरलेला आहे. C साठी 6 किंवा 10, पण 10 ऑलरेडी D आलाय. तर C म्हणजे काय? 6. C म्हणजे काय होणार? 6 होणार. हा. E साठी 4 8 9 यापैकी कोणताच अंक नाही आहे. तर 4 8 9 पैकी कोणताच अंक नाही म्हणजेच काय? 5 होऊ शकतं, पण 5 ऑलरेडी आपल्याला आलाय. 6 आलेला आहे. 7 येऊ शकतं किंवा काय? 9 येऊ शकतं. F साठी 7, सॉरी 9 पण नाही ना. हा, 9 पण नाही. तर E साठी काय? 7 होणार. F साठी 7 आहे किंवा 9 तरी आहे. 7 ऑलरेडी E आलाय. तर F साठी काय होणार? 9. आणि हे जर F 9 तर B म्हणजे काय? 4. आता आला प्रत्येकाचा मिनिंग. आता ही व्हॅल्यू पुट करा याच्यामध्ये आणि सॉल्व करा. काय येतं उत्तर? बघा विश्लेषणात दिलेले तुम्हाला. 6 गुणिले 9 अधिक 7 गुणिले 8 भागिले वजा 10 भागिले 5 गुणिले 4 म्हणजे 20. सो 100 भागिले 20 म्हणजे किती होतात? तर आन्सर शुड बी व्हॉट? 5. उत्तर काय तर तुमचं 5. कळलं प्रत्येकाला? दक्षिणेकडे तोंड करून श्रीजा काही अशा प्रकारे वळतात की खालपैकी वळणे व त्यांना समान दिशेस नेणार नाहीत. तर म्हणजे ते जिथे होते तिथे ते पुन्हा येणार नाहीत. ओके, हे कोणत्या आहेत ना होतं? एकदम सोपं उदाहरण आहे. फक्त काहीतरी नवीन पॅटर्न दिसतो आपल्याला, नवीन पॅटर्न घ्यायचे म्हणून आपण सोडून देतो किंवा आपल्याला हे करत नाही. किती लोकांना आलं हे उदाहरण? नाही आलं? अरे एकदम सोपं आहे बघा. इकडे समजा कोणाचं तोंड दक्षिणेकडे, तो उजवीकडे वळाला म्हणजे कुठे वळाला?
पश्चिमेकडे वळतो. आता एकदा तो उजवीकडे वळाला, पुन्हा जर का तो डावीकडे वळाला तर कुठे वळणार? पुन्हा तो दक्षिणेकडे येणार. सिंपल याचा अर्थ काय? अरे तुम्ही एकदा डावीकडे वळा आणि एकदा मी माझ्या आता उजवीकडे वळलो, पुन्हा डावीकडे वळणार तर मी पुन्हा इथे येणार. म्हणजे डावं आणि उजवं एकमेकांना काय करतात? कॅन्सल करतात. म्हणून तुम्हाला असं कोणाचं तोंड आहे, कुठे त्याचं तोंड झूम करायचं, मग एकदा डावीकडे, नंतर पुन्हा डावीकडे, पुन्हा उजवीकडे, पुन्हा डावीकडे असं करत बसायची काही गरजच नाही. बघा, सरळ सरळ डावं आणि उजवं एकमेकाला काय करतात? कॅन्सल. आता आपण जर का बघितलं, पर्याय 4 बघू. उजवं डावं एकमेकाला कॅन्सल, उजवं डावं कॅन्सल. म्हणजे जो आहे तो तिथंच येणार. तर यांनी येणार, पण आपल्याला येणार नाही असं विचार. लक्षात घ्या, आपल्याला काय विचारलंय? येणार नाही. हा, तिसऱ्या पर्यायाला जाऊ. डावा उजवा एका ठिकाणीच येणार, सगळे एकमेकांना कॅन्सल. हा, डावा उजवा डावा हा उजवा कॅन्सल, डावा उजवा कॅन्सल. पुन्हा तो तिथेच येणार. पण पहिल्या याच्यात बघा, डावा उजवा पण आणखी 2 काय आहेत? डावीकडे. म्हणजे तो आहे तिथे परत येईल का? नाही येणार. आहे तिथे परत येणार का? नाही येणार. म्हणून पहिल्या याने तो आहे त्या ठिकाणी परत येणार नाही. ओके, हा, ठीक आहे.